आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या एका अशा हॉटेलच्या डीलची, जे वरकरणी तर डील वाटत होतं, पण थोडीशी खोदाखोद केल्यानंतर हा एक मोठा घोटाळा होता की काय असा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या डील मधून अचानकपणे आज माघार घोषित केली. पण 2 दिवसांपूर्वी मराठी माणसानं व्यवसाय करायचाच नाही का असा प्रश्न विचारणारे संजय शिरसाट यांची भाषा आज अचानक का बदलली? ती भाषा बदलली कारण हॉटेलचा सगळा इतिहास आता समोर आलाय आणि ही डील म्हणजे एका मोठ्या घोटाळ्याचा मध्यबिंदू होता हेही समोर आले. 250 कोटी रुपयांचं हॉटेल फक्त 64 कोटींना विकत घेण्याचा घाट संजय शिरसाट यांनी घातला. डील शिरसाटांच्या मुलाच्या नावे होतं, पण मुळात एक चांगलं चालणारं हॉटेल या डील पर्यंत आणण्यासाठी जे काही झालंय तेच संशय निर्माण करणार आहे. हे हॉटेल स्वस्तात पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय हालचाली झाल्या का आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी होतो असाही प्रश्न आहे. आणि याच प्रश्नांना उत्तर द्यायला नको म्हणून शिरसाटांनी माघार घेतली का हाही सवाल आहे. संभाजीनगरचं विट्स हॉटेल लाटण्याचा प्रयत्न, हॉटेल स्वस्तात पाडून घेण्यासाठी षडयंत्र. 250 कोटींचं हॉटेल 64 कोटींना. 4 महिन्यांपूर्वी हॉटेल कुणी बंद पाडलं? लिलाव नव्हे, विट्स हॉटेलचा घोटाळा. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका, एवढीच आमची भूमिका आहे. याला इज्जत कमावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. आणि मेन कंपनीचा मालक कोण आहे? शिरसाट म्हणतात 5 पार्टनर आहे, तर कोण आहे 5 पार्टनर? हा माझा प्रश्न आहे. माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा. 110चा आहे ना, 100ला भरा. 10 कोटीचा फायदा होईल तुमचा. 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी आपली विट्स हॉटेल मधली 67 कोटींची बोली मागे घेतली असली तरी या हॉटेलच्या लिलावासाठी प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची माहिती NDTV मराठीला मिळाली. आणि याच घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही बोलतं केलं या हॉटेलचे भागधारक आणि त्यांच्या वकिलांशी. आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती ही धक्कादायक आहे. विट्स हे हॉटेल वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं होतं. 18 वर्षांपूर्वी रमेश हवेलींच्या धनाजा या कंपनीनं ते विकत घेतलं. 8 वर्षांपूर्वी हे हॉटेल आणि कंपनी आर्थिक अडचणीत आली. MPED ऍक्ट नुसार हॉटेल सीलबंद करण्यात आलं. हॉटेल विकून गुंतवणूक परत द्या अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात हे हॉटेल दिलं गेलं. 150 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचा विचार करून हॉटेल सुरू ठेवलं गेलं. मिळणारं उत्पन्न उपजिल्हाधिकारी न्यायालयात जमा करायचे, पण 4 महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकारी बदलले आणि हॉटेल बंद पडलं. हॉटेल जाणून बुजून बंद केलं असा आरोप गुंतवणूकदारांनी केला. म्हणजे स्पष्ट आहे की कुणाला तरी फायदा होण्यासाठी हे हॉटेल सुनियोजित पद्धतीनं बंद पाडलं गेलं. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे हॉटेलचं व्हॅल्युएशन. ऍक्च्युअली सर 2022 मध्येच ह्या व्हॅल्युएशन जे केलं होतं कोर्टाच्या आदेशानुसार केलं होतं ते 110 कोटी 2022 साली होतं. आज आहे 2025. 2025 सालामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन हे होणार आहे. आणि 2022च्या ऑर्डर प्रमाणे आता ह्यांनी हे लिलाव करण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या घडीला सुद्धा त्यांनी व्हॅल्युएशन केलं नाही. 2025चं व्हॅल्युएशन केलेलं नाही. आणि 2025ला आता जरी ह्यांना ऑक्शन करायचं होतं तरी ह्यांनी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाहीये. गंमत म्हणजे गेल्या 4 वर्षात 4 वेळा लिलावाच्या जाहिराती निघाल्या, पण एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. 2019 साली बोली लागली 76 कोटी रुपयांची, प्रतिसाद अजिबात नाही. 2019 मध्ये पुन्हा बोली लागली, बोली होती 64.53 कोटींची,
प्रतिसाद मिळाला नाही. 2021 साली पुन्हा बोली लागली 64,53,00,000 प्रतिसाद मिळालाच नाही. अखेर 2022 रोजी ही पुन्हा बोली निघाली 64,53 कोटींची. लिलाव नाही. त्याच्या नंतर सुद्धा म्हणजे जेव्हा 110 व्हॅल्युएशन झालं त्याच्यानंतर ऑप्शनची प्रक्रिया एचडीएमनी त्यावेळेस पार पाडली होती, पण त्यात कोणी आलं नाही. पण याच वेळेस आता 2025 मध्येच कसे काय लोक येऊन बसले तिथं, कसे काय येऊन बसले काही म्हणजे कळत नाही नक्की काय त्यांच्या पाठीमागचा हेतू येतो त्याचा. म्हणजे जी लोक आता आली तिथे बाबा आम्हाला म्हणजे ऑप्शनच्या प्रक्रियेमध्ये जे इन्व्हॉल्व्ह झाले ते कुठल्या बेसवर आले माहिती नाहीये. पण लोक आले ऑप्शन मध्ये मी आता तरी कळलं तेव्हा 2-4 लोक आली होती आणि त्यातल्या लोअर ह्यांनी भरलेले म्हणे ते. खरं तर या हॉटेलचा आताचा बाजारभाव हा 250 कोटींच्या घरात जातो. पण हेच हॉटेल 67 कोटींमध्ये पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला का? ऍक्च्युली तिथं 100 रूमचं हॉटेल आहे. त्याच्यानंतर तिथं रूम म्हणजे जी वास्तू आहे त्याच्या बॅक साईडला तिथं स्विमिंग पूल आहे आणि त्या शेजारी तिथं वेडिंग मोकळी जागा आहे तिथे. तर त्याची आत्ताच्या घडीला व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर ते 150-250 कोटीच्या दरम्यान जायला 150-250 कोटी जायला हवं. इतकंच नव्हे तर 4 महिन्यांपूर्वी हे हॉटेल सुरळीत सुरू होतं. पर्यटकांचे बुकिंग्स येत होते. 150 कर्मचाऱ्यांची पोटं भरत होती. पण उपजिल्हाधिकारी बदलले आणि खेळ खल्लास झाला. पण एवढं एक तर नक्की आहे की चालवणार म्हणजे हॉटेल व्यक्तीचं जो आहे तो मराठी आहे. चालवणारं विठ्ठल कामत विट्स ते मराठी आहे. विठ्ठल कामत चालवतात हे हॉटेल विठ्ठल कामत चालवतात. आता हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आलाय. पण त्याची कुणकुण आधीच लागल्यानं शिरसाट यांनी माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो. आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची. मी 67 कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला. आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा. माघार घेतली म्हणून काय झालं? माघार घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता, कारण त्यांना ते मिळूच शकलं नसतं. कारण या अधिकाऱ्यांना जी टेंडर प्रोसेस काढलेली आहे 3 वर्षाचं ITR असलं पाहिजे, याच्यात लिहिलेलं नाही आहे. सॉलन्सी असली पाहिजे, ती याच्यात दिलेली नाही किंवा मागितलेलीच नाही आहे. मागच्या 2-3 वर्षाचं फायनान्शियल टर्नओव्हर 50 कोटीच्या वर असलं पाहिजे असं होतं, ते सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. आणि मेन कंपनीचा मालक कोण आहे? शिरसाट म्हणतात 5 पार्टनर आहे, तर कोण आहे 5 पार्टनर? हा माझा प्रश्न आहे. विशेष म्हणजे संजय शिरसाट यांना या लिलावातून बाहेर पडणं हे जिव्हारी लागलंय. त्यांनी थेट संजय राऊतांनाच आव्हान दिलं. तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील. यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे. शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे ना की आपली मराठी मुलं, मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत, उद्योग करावेत, ही आमची भूमिका आहे. फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका, एवढीच आमची भूमिका आहे. जर काहीच अनियमितता नव्हती, जर लिलाव प्रक्रिया कायदेशीर होती, जर होणारा लिलाव योग्य होता, जर तो कायद्याच्या कक्षेत बसणारा होता, तर मग शिरसाट यांनी माघार का घेतली? त्यामुळे घोटाळ्यामुळे झालेल्या विट्स हॉटेलच्या बदनामीला जबाबदार कोण? सुरळीतपणे सुरू असलेलं हॉटेल बंद पडण्याला जबाबदार कोण? आणि 150 मराठी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायला हवीत हे तुम्हाला कळलंच असेल. पुण्याहून राहुल कुलकर्णीसह मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.